ते सुरुवातीची बातमी. अमृता फडणवीसांनी दिल्लीला जाण्याची मानसिकता बनवावी असं विधान संजय राऊत यांनी केले. दरम्यान अमृता फडणवीसांनी देवेंद्रजी महाराष्ट्राची सेवा करणार असल्याचं काल म्हटलं होतं. महाराष्ट्राची सेवा करायची हीच मानसिकता आहे अशा शब्दात अमृता फडणवीसांनी उत्तर दिले. देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या. त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा. इधर जवाबदार इंसान देवेंद्र जी है, इसकी मुझे खुशी है और मुझे लगता है यहाँ उन्होंने कार्यरत रहना चाहिए. अरे आम्ही कुठे म्हणतो ते महाराष्ट्राचे सेवक नाहीत, ते महाराष्ट्राचे महान सेवक आहेत. त्याच्यामुळे मी आमच्या वहिनी साहेबांच्या भावना समजून घेऊ शकतो. जर मोदींची इच्छा आहे, जर राष्ट्राची हाक आहे, साध आहे, तर भले भले लोक यशवंतराव चव्हाणांपासून देशाच्या सेवेला गेले आहेत ना. महाराष्ट्र सेवेच्या पुढे राष्ट्रसेवा. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट हे काय सांगायचे? आधी देश मग राज्य, ही आमची भूमिका. देशानं जर मला साथ घातली तर मी देशासाठी प्राण. हे तर काय प्राण अजिबात द्यायचे नाहीत. इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे. पुढे काय मोठ्या बंगल्या मिळेल, खूप मोठा बंगला मिळेल. त्याच्यामुळे हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे. पहा, विरोधकांचं कामच असतं टीका करणं, पण मला वाटतं टीका सुद्धा अशा करायला पाहिजे, त्या कन्स्ट्रक्टिव्ह असायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा भोंगा सकाळी उठून चालू करणं हे काही ठीक नाही आहे. काही मॅटर असेल, मटेरियल असेल आणि त्याच्यात टीका करणं इट्स ऑलवेज वेलकम इन डेमोक्रेसी. हळूहळू मानसिकता तयार करावी देवेंद्रजींना दिल्लीत जायचं. मला वाटतं मानसिकता ही तयार आहे आणि हीच राहणार की महाराष्ट्राची सेवा करायची आहे देवेंद्रजींना, आणि जिथेही आम्ही घरचे त्यांचा साथ देऊ शकलो आम्ही देऊ. आणि ही मानसिकता आपल्यासाठी इनफ आहे, महाराष्ट्रासाठी इनफ आहे.